हॅलो. हा बोल मंजुळा, बोल. कुठं आहे? भेटली का म्हणतो गाडी? बसले का गाडीत? हो हो हो, बसलो गाडीत, बसलो. हो, भेटली. मस्त मस्त भेटली जागा गिगा, मस्त भेटली. बसलो गाडीत. आता काही फिकर नाही. आता आता पोचतो. आता पोचला म्हणजे मग करतो फोन. पोचलो म्हणजे मग करतो फोन तुले. ठीक आहे, चला. पोचले म्हणजे फोन करा. आणि टिफिन दिला ना म्या, तर जेवण करून घे जा. भूक लागन तेव्हा जेवण करून घे जा. हो हो, 9 वाजता जेवण करून घेईन. तशी काही आता भूक लागली नाही. मी 9 वाजता भूक लागली म्हणजे जेवण करून घेईन. आणि आता आपला कैलास आला का घरी? आला असेल तो घरी. नाही लय वेळचा बसलो मी, अर्धा घंटा झाला मी गाडीत बसलो. नाही, अजून नाही आला घरी. मग म्हटलं कैलास बी नाही आला गड्या घरी. म्हटलं गाडी भेटली का नाही भेटली तुम्हाला, म्हणून फोन करून पाहिली. अजून आला नाही तो घरी. येईन 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 घरी येईन आता तू घरी. हो येईन. बरं ठीक आहे, मग पोचा तुम्ही. हो ना मंजुळा, हे बाय, 1 महिना राहायचा, काढून दे सगळं बरोबर व्यवस्थित राह. सुनबाई जास्त बोलली तर तू काही बोलू नको. चुपचाप आपली मौन मौन घेऊन राह चुपचाप. नाही तर कैलासली तुझं बोलणं दिसन, सुनबाईचं बोलणं दिसन नाही. म्हणून तू काहीच बोलू नको. तुम्ही काही फिकर नको करा कैलासचे बाबा. मी बरोबर सांभाळतो आणि मी बोलतच नाही. कैलासले बरोबर दिसते तिची चूक. थांबन तुम्ही, आता मी काहीच नाही बोलत. मी बरोबर राहतो मी. ठीक आहे मग, चल ठेवतो. हो हो, ठेवा ठेवा. आई आला काय कैलास? ये बस बस, मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. राहू दे आई, पाणी गिनी नको देऊ, पाणी नको आणू, काही तहान नाही लागली. आताच तर गेलो होतो. बसले बाबा गाडीत, झाला अर्धा घंटा. असं असं हो, आताच फोन केली होती मी. म्हटलं तू आला नाही, म्हटलं बसले का नाही बसले, कडे गाडी भेटली का नाही भेटली. आताच फोन केली होती तर हो म्हणे बसलो म्हणे. जागा गिगा भेटली म्हणे मस्त म्हणे. हो, मस्त खिडकीपाशी जागा भेटली बाबाले. टेन्शन नाही, आता जाते बाबा मस्त. हो, वाढू काय मग जेवाचं? वाढू काय? तिले काय म्हणते, आपल्या कावेरीले बी भूक लागली असेल ना. हो वाढ आई, वाढ तू. जराशी डाळगीळ गरम कर, जराशी गरम गरम जेवण वाढ. मी येतो, मी हात तोंड धुवून. 8 वाजता जेवत असते, ती भूक लागली असेल तिले. वाढ मग तू, तोपर्यंत मी हात पाय धुवून येतो. आणि तिले घेऊन येतो इकडेच. नाही कायले तिले जीव देन तिथंच बेडवर, तिथंच नेऊन देतो ताट तिच्यासाठी. इकडे कायले आणतं तिने? आणतो ना बाहेरच आहे ते. इथं बसून सोप्यावर आपण खाली बसू. मी उचलून घेऊन येतो तिले इथं. एकटी काय जेवण तिथं. बरं तसं कर मग, घेऊन ये. बसो मग इथं सोप्यावर, आपण खाली बसून जाऊ. जाई हात पाय तोंड धुवून फटकन, मी डाळ गिळ गरम करतो. झोपली का कावेरी? कावेरी आला का तू? बापरे, किती उशीर. एवढा उशीर लागतो का? एवढा उशीर करायचा का? आणि माझा जेवणाचा टाइम पण झाला. तुझ्या आईला ते पण तेवढं पण नाही कळत का? तू बाहेर आहे तर जेवण देऊ दे म्हणून. त्या पण तिकडेच बसल्या आहे टीव्ही बघत. आणि टीव्ही बघायला आल्या का इथे? कावेरी तू उठून बस. आई मै वाट पाहत होती. टीव्ही नव्हती पाहत, मै वाट पाहत बसली होती. तू उठून बस पहिले. चल धुई हात घेत, पाणी आणून देतो तुले हात धुवाले. हात घेत धुई. आई वाढते जेवण गरम गरम. काय 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 म्हटलंस तू? टीव्ही नव्हत्या पाहत? मला आवाज तर येतो इकडे टीव्हीचा. टीव्ही बघत बसल्या आहे ना त्या. आणि म्हणतो की वाट बघत बसली आहे. वकिली करतो का? आईची वकिली करतो का तू आता? कैलास हे बघ. काही नाही, तू टेन्शन नको घेऊ. मै वाट पाहत होती आई, मै वाट पाहत टीव्ही पाहत होती. घे पाणी आणून देतो तुझ्यासाठी. हात धुई. चल तिकडे, चल जेवाले सोबतच जेऊ. आई तू मी तिघही जण सोबतच जेऊ. चल आता एकटीच जेवशील का इथं? चल तिकडेच बसून तिकडेच जेऊ. नाही मला नाही. तू तुझं ताट आणि माझं ताट इथे आण. आई तुझ्या आईला तिकडेच बसू दे. त्या एकट्या जेवतील आणि तू आणि मी इथेच जेऊ. आपण इथे टेबल आण एक, आणि बस. एक खुर्ची आण, एक टेबल आण, आणि इथे मी बेडवर बसते. इथे तू खुर्चीवर बस आणि इथे टेबल ठेव. इथेच बसू आपण. तिकडेच चाल ना. आता मी नेतो तुला उचलून, तू सोप्यावर बस. आई ना मी खाली बसतो. इथं काय दे अंदर आपण दोघं. आई तिथे एकटी जेवण का तिकडे? कसं वाटत नाही? चांगलं वाटतंय का? चांगलं दिसते का ते? आपण दोघं इथं जेवून, आई एकटी तिथं जेवण. आई होय माईवाली, आई होय. कोणी दुसरी बाई नाही होय. सांगून राहिली मोठी. चल मी तुला उचलून नेतो तिथं. तू सोप्यावर बस, आम्ही दोघं खाली बसतो. आई ना मी नाही जेवणार सोबत. म्हटलं ना तुला, तुझं ताट आणि माझं ताट इथे आण. आपण दोघं इथे जेऊ. तुझ्या आईला तिकडे जेऊ दे एकटीला. बरं ठीक आहे कावेरी, तुला एकटेच जेवायचं आहे ना? तुझं ताट इथे मी आणून देतो. मी आणि माझी आई आम्ही दोघं तिकडेच जेवतो हॉलमध्ये. तू इकडे जेव एकटी, आम्ही दोघं तिकडे जेवतो दोघं मायले. ठीक आहे मग, आता तर परवडेल ना. तू इकडे एकटी जेव. आणून देतो मी तुझं ताट. मी एकटी जेवणार नाही. मी तुझ्याशिवाय कधी जेवते का? जेवते का मी तुझ्याशिवाय? आपण दोघं सोबत जेवतो ना. मग आज का तू मला एकटं जेवायला म्हणतो? नाही ना, मी नाही एकटं जेवणार. नाहीतर असू दे, तू जेवून घे. तुझ्या आईला घेऊन तू जेवून घे आणि जा तिकडे. मी नाही जेवत. हो दे मला काही पण, उपाशीच राहते मी. पण मी एकटी नाही जेवणार. मी तुझ्याशिवाय नाही जेवणार मी. जा तिकडे. कावेरी तू माझ्याशिवाय नाही जेवत ना? ठीक आहे, तू जेव अगोदर. मी तुझ्याजवळ बसतो, मग नंतर आईनं मी जेवण करा. ठीक आहे? नाही म्हटलं ना, तुला माझ्यासोबतच जेवावं लागणार आहे.
तुझ्या आई सोबत नाही, तुझ्या आईला एकटीला जेवू दे. आपण दोघं इथे जेवण करू. इथे आण आपल्या दोघांचं ताट, तेव्हाच मी जेवणार. तसं मी नाही जेवणार. हो दे मला काही पण. बरं बरं बुवा, ठीक आहे ठीक आहे. दोघं जेवू इथं बस. आता तरी शांती झाली ना. ठीक आहे, आणतो मी दोघांचे ताट आणि दोघं जेवू बापा. जाऊ दे. आई वाटले का ताट? ऐकलं मी सगळं. आवाजच बदलला त्याचा. या करते पण ते नाही ऐकत याचा. हो हो हो, आता हे डाळचा कुकर ठेवला मी. गरम व्हाले, वाढतो ताटा. इथंच बसू ना. तिघायचं ना, आणला नाही त्याला. तिला घेऊन येताना उचलून बसलो असतो इथंच. का नाही तर तिकडेच जेवून घ्या दोघही जण. मी जेवून घेईन इकडे एकटी. तुम्ही दोघांचे ताट देतो वाढून. आणि दोघं जण तू तिकडेच जेवून घे तिच्या संग. दोघही जण अंदरच्या खोलीत तिथंच जेवून घ्या. हा कैलास, जेवून घ्या तिकडेच दोघही जण. आता काय अजून इकडे आणतं तिला उचलून, अजून घे नेशीन उचलून. त्याच्यापेक्षा तिथंच जेवून घ्या दोघही जण. किती समजदार आहे माझी आई. वाटलं नव्हतं की माझी आई एवढी समजदार असून. आणि एक माझी बायको आहे. माझ्या आईनं माझ्या पूर्ण संभ्रमच दूर करून टाकला. म्हटलं माझ्या आईला म्हणू कसा की आम्ही दोघं तिकडे जेवतो म्हणून. पण माझ्या आईनं माझ्या प्रश्नच मिटून टाकला. स्वतःच म्हणते तिकडे जेव. हो आई हो. आता काय तिला इकडे आणत बसू उचलून, अजून नेऊन देऊ. त्याच्यापेक्षा आम्ही तिकडेच जेवून घेतो. तिच्या हातानं थोडंसं होत नाही ना, तर पाणी गिनी देत जाईन मी मग तिथं. तर तिथंच जेवून घेतो आम्ही. तू जेवून घेशील नाही? तू इथं जेवून घे. इथं मस्त टीव्ही लाव, मस्त टीव्हीच्या समोर टीव्ही सुरू कर. टीव्ही पाहत मस्त जेवून घे. आम्ही जेवून घेतो तिकडे. दे ना मग ताट वाढून दे मग. हो कैलास, वाढतो मी दोघांचे ताट वाढतो. जाय ना तू, बस ना तिथं. टेबल गिबल खुर्ची ठेव तिथं खोलीमध्ये. मी आणतो अंदरच आणतो मी दोघांचे ताट वाढून. ठीक आहे आई. आणि तू ये ताट वाढ. तू जेवून घे. उशीर नको करू. हो हो, तुमचे ताट देतो वाढून. तुम्ही जेवा तिकडे, मग मी इकडे मस्त टीव्ही पाहत जेवतो. मी मला एकटीलाच आवडते तसंही. मस्त टीव्ही लावतो, मस्त जेवतो. टीव्ही पाहत जेवायला तर मस्त लागते. तिकडे गॅलरीत आहे खुर्ची, गॅलरीतून घेऊन ये कैलास. हो आई ठीक आहे, मी घेऊन येतो खुर्ची. ऐकत नाही ते त्याला. मागं आला होता तर जात नाही म्हणे तो. पण मी समोताबाईनं जबरदस्ती म्हटलं जाय बाबू, तर आला तिच्या मागं. त्याला बिलकुल ऐकत नाही ते घुबडतोंडी. मा पोराला जशी कटपुटली करून ठेवलं तिनं. तो आहे तर विचार करते थोडासा. आता काय भांडणं करावं, काय झगडा करावं. एवढे वर्ष सोबत राहिले ना, आता काय झगडा करून काय. म्हणून ऐकते तो थोडासा तिचा. ते नाही ऐकत बिलकुल. ते बदमाश आहे. तिलेच सबक शिकवा लागते. थांबणच चांगला सबक शिकवतो तिला. आई तू जेवून घे आता. हो कैलास, जेवतो ना मी. जेवा तुम्ही, जेवा आरामानं जेवा. काही लागलं तर सांगा, मी आणून देईन. आणि मी जेवतो. मी घेतो नाही, मी घेतो. काही लागलं मी घेतो. तू बिंदास जेवतो. चिंता नको करू. टेन्शन फ्री तू जेवण कर पहिले. मी घेतो काही लागलं तर आता. पण असं करा ना, तुम्ही आताच का जेवता आणि आम्ही का जेवता उठायचं का मग? कैलास नाही का जेवता उठायचं मग? असं करा, तुम्ही थांबूनच जा. आमचं जेवण होऊ द्या आणि नंतर मग तुम्ही जेवा. कैलास तू नको उठ जाऊ. मी उठून जेवता काही लागलं ना तर मला सांग, मी आणून देईल. मी जेवता उठून मी. हो, मला काही फरक नाही पडत. मग गोष्ट हाताने आणून द्याल का आम्हाला काहीतरी? तुम्ही थांबूनच जा. त्याच्यापेक्षा एवढी भूक लागली का तुम्हाला? घरी राहायला घरच्या घरीच तर राहता, तरी पण एवढी भूक लागली का तुम्हाला? शेतात थोडी ना गेल्या होत्या कामाला की तुम्हाला एवढी भूक लागली? तुम्ही थांबून जा. आमचं जेवण होऊ द्या अगोदर, नंतर तुम्ही जेवा. ठीक आहे? कावेरी आई तू जेवण करून घे. तू ताट घे, तू जेवण करून घे. आमचं आम्ही पाहतो. नाही, जेवा तुम्ही जेवून घ्या पहिले. कैलास चुप राह, जेवून घ्या पहिले. मी बाद मध्ये जेवून घेईन. आता काही एवढा टाइम नाही झाला. तसंही आम्ही 9:30-10 वाजता जेवत असतो. कैलास तुला माहित असेल, ते बाबांनी त्याला कधी उशीर होते येवाले तर आम्ही उशिराच जेवत असतो. तशी मला एवढ्या लवकर भूक नाही लागत. तर जेवून घ्या तुम्ही दोघं, जेवून घ्या. मी जेवतो मग नंतर. काही लागलं तर सांग मला, नाही तर मी इथंच बसतो. जेवा तुम्ही, आणून देईन मी. काय लागलं का? नको, इथे नाही बसायचं, तिकडे बसा. लागलं तर सांगतो आम्ही, आवाज देतो आम्ही. हो, पायाला लागलाय माझ्या, तोंडाला नाही लागलाय माझ्या, बोलता येते मला. मी आवाज देते काही लागलं तर. आणि हो, पाणी आणून द्या अगोदर, पाणी आणून द्या. बरं बाई, ठीक आहे. मी तिकडे बसतो. काही लागलं तर आवाज द्या. ठीक आहे कैलास? जेव, चिंता नको करू. घे जेव. हा, पाणी म्हणते, पाणी आणून द्या लवकर. माझ्यासाठी गरम पाणी आणा. हो, केली त्यासाठी गरम पाणी देतो आणून. तोंडाला तर लागलंच नाही तुया, म्हणून तर एवढी चपड बोलून राहिली. पायाला लागला. थांब, ते बोलणंच बंद होते. थांब आता तू. उद्या पाय तू, उद्या नाटक तर बोलणंच बंद होते. किती बोलत आता. कावेरी तू जास्त करत आहे. हा, माझी आई आहे ती. माझी आई आहे. बाई नाही आहे ती, माझी आई आहे. मग काय झालं? उष्ट्या हाताने दिलं असतं तर? तिच्या हातच मी खाल्लो आतापर्यंत. तू खाल्लं, पण मी खाल्लं काय? गप्प बस तू. तुला नाही काही कळत. हो, स्ट्रिक राहावं लागते. तुझी आई असो नाहीतर मग कोणी पण असो, स्ट्रिक राहावं लागते.
कळत. अर्धा पाऊण तासात आपलं जेवण होते, तोपर्यंत त्या थांबल्या तर काही बिघडणार का? जेव आता जेव. हो. कोणी बी असली तर स्ट्रिक्ट राहावं लागते. तुझी आई असली असती तरी पण असंच केलं असतं का तू? माझ्या आईचं इथे नावच नको घेऊ. माझी आई आहे का इथे? नाही ना. आहे नाही तर मग नाव कशाला घेतो? नको घेऊ. चुप गप बस, जेवण कर. इथून चेअर टेबल नेऊन ठेवा तिकडे. इथेच आहे. माहित आहे ना तुम्हाला की मला ज्या ठिकाणची चीज त्याच ठिकाणी आवडते म्हणून. इथून नेऊन ठेवा तिकडे, गॅलरीत ठेवा ही चेअर आणि टेबल. लवकर, आताच्या आता. हो. आई तू थांब. तू जेवण करायचे, तू जेवण करून घे. मी ठेवतो तू टेबल खुर्ची. तू जेवण घे. बस बस कैलास, तू आताच जेवला. आताच उचल खाचल करू नको. मी जेवायची आहे ना, मी ठेवून देतो खुर्ची टेबल. काय 1 मिनिटात तर नेऊन ठेवतो आणि मग जेवून घेतो. बस तू बस. जेवायची आहे ना, मी ठेवून देतो खुर्ची टेबल. काय 1 मिनिटात तर नेऊन ठेवतो आणि मग जेवून घेतो. बस तू बस. आई मी ठेवलो असतो ना. आई बी तर 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 काम करते, खूप काम करते. जेवायची आई अजून जेवली नाही आणि अजून आता टेबल खुर्ची राहिली असती तर काही फरक पडला असता काही? कावेरी बी ना तर काय बोलू आता इथे. आई आण दे, उचल ना होईन ना, आण दे, मी नेऊन ठेवतो. काय रे, धकावत तर नाही ना होते. धकावत तर नेऊन राहिली होते. बस ना तू, बस ना. कायले उठून उभा झाला? बस ना तू, मी ठेवतो ना नेऊन. ने मग आई बी ना, आई बी ऐकत नाही. ही कावेरी हेही ऐकत नाही. हा, दोघ्याही जणी तशा. जे सांगते तसं आई करते. बापा रे कैलास, पडली रे बापा रे. ओ रे बापा रे. आई कैलास, गाडा लागलो रे पायाले. अरे बापा, गाडा दुखून राहिला रे. काय मी हड्डी टिचली का काय तो बापा. मला वाटतं हड्डी टिचली असं रे कैलास. तरी म्हटलं होतं ना आई तुले, आण मी नेऊन ठेवतो खुर्ची, आण मी नेऊन ठेवतो खुर्ची. तू बी ऐकत नाही. जेवली बी नाही. आम्हाला जेवायला देऊन दिलं, आम्हाला जेव घातलं, तू उपाशीच. तू जेवली बी नाही आणि पहिले वाढून दिलं, जेवायला घेतलं तर अजून खुर्ची ठेवायला गेली. आता थांब, आता मी ताट वाढून आणतो, जेवून घे पहिले. नाही रे, नाही. आता जेवण नाही जाणार माझ्या ना. आता या दुखण्यामध्ये काय जेवू रे. नाही, राहू दे बापा. आता नाही जेवत मी. आता कावेरीची काही दुखण्याची गोडी गिडी असेल तर दे बरं, आणून खाऊन घेतो. नाही आई, याची त्याला चालत नाही. थांब, मी बाम लावून देतो पायाले मस्त. बाम तोडून देतो. नाही तर चालतं का? दवाखान्यात चाल, दवाखान्यात घेऊन चालतो. आई चल दवाखान्यातच चल, डायरेक्ट चल दवाखान्यातच चल. हड्डी दिसली काय दिसली, एक्सरे घेऊ होईन माहित पडन. चाल बरं दवाखान्यातच चाल. नाही कैलास, नाही. दवाखान्यात नाही. ठीक होऊन जाते. तू बाम चोडून दे. तू बाम चोडून दे, मस्त असं लावून दे. ठीक होऊन जाते. जाय बाम आण, जाय. आई तो तूच तर म्हणली हड्डी तुटली असेल, मग अन्न दे ना. मग चाल ना दवाखान्यात, चाल ना. हड्डी तुटली असेल तर मग बाम चोडून अजून जास्त होईल ना, आपत होईल, मग उपाती होईल अजून. चल पहिले दवाखान्यातच चाल. अरे नाही रे, दवाखान्यात नाही. हड्डी किती नाही टिचली, मुडकला मा पाय, थोडासा मुडकला. ये बाम लावून दे, होऊन जाते, ठीक होऊन जाते. बरं ठीक आहे आई, मी बाम आणतो, बाम लावून देतो. कैलास, काय झालं तुझ्या आईला? एवढ्या का ओरडल्या त्या? हे गाव नाही आहे, सिटी आहे, सिटी. त्यांना सांगून दे एवढं ओरडायचं नाही म्हणून. मला त्रास होतो ओरडण्याचा. का ओरडताय एवढे? का ओरडले त्या एवढे? कावेरी तू बस, लागलं माझ्या आईला. माझी आई आली तेव्हापासून तिच्या मागे लागली तू, लागलं तिच्या पायाला, मुडकला तिच्या पाय. माहिती नाही काय झालं, काय नाही, हड्डी टिचली की काय झालं. तर दवाखान्यात चाल म्हणतो तर नाही चालत आहे ती. तुझ्यामुळं झालं माझ्या आईला. खुर्ची नेऊन ठेवायला सांगितलं, ती जेवली पण नाही, तिला जेवू नाही दिलं. तू खुर्ची नेऊन ठेव. तुझ्या अंगावर होती का खुर्ची ठेवली? असं माझ्यामुळे लागलं का? माझ्यावर ओरडला तू? माझ्या पायाला एवढं लागलं, माझ्या पायात हड्डी टिचली आणि तू माझ्यावर ओरडतोय? कैलास, आतापर्यंत तू माझ्यावर ओरडला नाही. मागे पण गावाला गेलो तर तू मला ओरडला आणि आता तुझ्या आईमुळे तू मला ओरडला. तुझ्या आईला पाठवून दे तुझ्या गावाला. मला ओरडतो, नाटक करते तुझी आई, नाटक करते. थोडंसं लागलं असणार पायाला, थोडंसं मुडकलं म्हणजे काय एवढं ओरडायचं का? आणि तू आता माझ्यावर ओरडतोय? कावेरी तुझ्या आईला लागलं असतं ना, तेव्हा तुला समजलं असतं. थोडं नाही लागलं माझ्या आईला, लय लागलं माझ्या आईला. पाय खूप दुखत आहे माझ्या आईचा, किती त्रास होतोय. आणि तुला तुझीच पडली, माझ्या आईची नाही पडली. माझी आई आली तेव्हापासून मी बघत आहे तुला. त्रास देते तू. कैलास, तुला माहिती आहे ना मला नीटनेटकपणा हवाय म्हणून. त्यांनी आल्याबरोबरच मी त्यांना समजावलं ना. त्यांनी नाही समजलं तर मी काय करू? खुर्ची जेवण झालं आपलं, खुर्ची नेऊन ठेवायला पाहिजे नव्हती का त्यांनी? नंतरही ठेवता आली असती. तुझ्यामुळे लागलं माझ्या आईच्या पायाला, तुझ्यामुळे. मग मी काय करू? नाही लागलं तुझ्या आईच्या पायाला, एवढं नको टेन्शन घेऊ तू. हो, नाही लागलं त्यांना एवढं. बाम लावून दे, ठीक होऊन जाईल. बाम दे त्यांच्याजवळ, लावून कशाला देतो? त्यांच्याजवळ बाम देऊन दे, लावतील ते. तुला लावून देऊ आणि माझी आई लावून स्वतःच्या हातानं. गप्प बस, मी माझ्या आईला बाम लावून देतो. हो. आणि मला औषध दे ना. औषध द्यायचं आहे ना. तुझ्या आईला बाम लावत बसतो का? मला औषध कोण दे मला औषध दे.
घे तुझं तू. साईडने ठेवतो मी, पाणी आणून ठेवतो. तुझं औषध तू घे. मी माझ्या आईला बॉम्ब लावून देतो. दे 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 कैलास, दे मा आता मी लावून घेतो. दे तू आराम कर जाय. थांबही मी लावून देतो तुला बाम पायाले. आणि तू जेवाची आहे. थांब मी तुला बाम लावून देतो. आणि मग लागन तर मग जेवण वाढून देतो. जेवण कर, मग मी आराम कर. नाही रे, आण दे लावून देतो. मी जेवून घेईन, तू आराम कर. उद्या ऑफिसला जावं लागते ना तुला सकाळीच. दे मी लावतो कैलास. नाही आई नाही, थांब मी लावून देतो. थांब मी लावून देतो, बाम लावून देतो. आणि मग जेवण वाढून देतो तुला. जेवण करून घे आणि मग तुला शांत लागल. आणि झोप. भांडे कुंडे मी घासून घेईन. नाही रे कैलास, आता मी काय इथं मी असल्यावर तू भांडे घासशील काय? आम्हाला साजरं लागन काय? मी आराम करून ना तू भांडे घासशील? काही नाही, मी घासून घेईन मी भांडे बसल्या बसल्या. नाही नाही आई, तू काही इथं त्रास सहन करायला आली? त्रास भोगायला आली का तू इथं? हा, मी तुला त्रास नाही सहन करू देणार आई. तू उद्या सकाळी दवाखान्यात चाल जा. पण तुला उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे ना रे? पहिले दवाखान्यात जाऊ, तिथं तुला पाय दाखवून देऊ. आणि मग येऊन मी तुला घरी सोडून देईन. आणि मग मी ऑफिसला जाईन. हो, मग पाहिले तर मला वाटते जास्तच लागलं. पण आता रात्री बेरात्री काय आपण जाऊ. तुला इथं त्रास तर म्हणून उद्या चाललो जाऊ. आणि काय झालं तर पाहून घेऊ. मला जेवढा त्रास झाला ना, मला त्रास तरी झाला, पण उद्या माहित पडते आता कावेरीचं. उद्या कावेरीचा माहीतच पडते सगळं. तसं तर माझ्या पोरगाला समजते म्हणा, तो बोलत नाही. उद्या माहीतच पडते ते.